विचारायच ग तू? हे तुला आज कळतंय भय? आज जरा शुद्धीत आहेस म्हणून आमची किंमत कळती म्हणायची. कळल. आज जशी तुला आमची किंमत कळली तशी घरच्या समद्यांना कळल. नंदिता काय चीज आहे हे बी कळल. काल तस आज असं काय झालं अंजली बाईसनी? आधी कधी असं वागल्या नव्हत्या. हा, घरची माणसं महत्वाची, भावाभावांमध्ये फूट पडायला नको, बरोबर आहे त्यांचं. पण माझ्या ना सूरज मध्ये कुठे भांडण झाले असं का वाटतं त्यासनी? रानादा, अरे इथं आहेस तू? बरं झालं बाबा भेटलास. आणि इथं का बसलायस असं तू? ते तुझे साथीदार अरे लई काय काय बोलले आम्हाला. घेणं ना देणं मधनं काय एक एक काढलं कुणाच ठाऊक. म्हणल्या माझ्यामुळे तुम्हा भावाभावांमध्ये भांडण नको, यापुढे बोलायलाच नको. आता हे काय नवीन? हा, पण त्यांना असं का वाटतंय की माझ्यानं सूरज मध्ये फूट पडेल? नाही, तिला नाही वाटत असं. पण वहिनी साहेबांनी तरी असंच वाटतंय ना? काय? अगं पण त्यांना का असं वाटेल? त्यांचा काय संबंध? घ्या, म्हणजे खरं काय झालंय ते अंजलीनं तुला सांगितलंच नाहीये म्हण की. खरं काय? उगा कोड्यात बोलू नकस. समजा काय ते सरळ सांग. अरे काय सांगू आता तुला? समजा पिसकटलाय बघ आज सकाळी. आज सकाळी वहिनी साहेब आलत्या शाळेत. हेच हे असं घडलं म्हणून दुखावले अंजलीबाई. नाही तर अशा वागल्या नसते माझ्या बरोबर. जो प्रकार सुधारायला पाहिजे ते बी आत्ताच्या आत्ता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.